आज मुख्यमंत्री साहेबांच्या शहरात महिला सुरक्षेवर काळीमा फासणारी गोष्ट घडलेली आहे। ओबीसी विजेएनटी एसबीसी मुलींच्या वसतिगृहामध्ये दोन असामाजिक तत्व मागच्या दरवाजातून फायर एक्झिटमधनं आत शिरले आणि मुलींचे किमती सामान व विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्या बिल्डिंगमध्ये हॉस्टेलमध्ये सुरक्षतेसाठी CCTV कॅमेरा नाही, मुलींच्या जे रूम आहे त्याच्या आतमध्ये कडी नाही व्यवस्थित, त्यांना टूथब्रश लावून दरवाजे बंद करावं लागत आहे, चेअर आणि टेबल लावून दरवाजे बंद करावं लागत आहे आणि त्याचप्रकारे एक सिक्युरिटी गार्डसुद्धा तिथे उपलब्ध नव्हता। म्हणून मी आज आम्ही तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये भेटलो, MIDC पोलीस स्टेशनला सुद्धा भेट दिली, याची आम्ही पूर्ण विचारपूस केली। वसतिगृहात जाऊन मी स्वतः शहानिशा केली आणि मुलींसोबत आणि वार्डनसोबत बोलली की इथे काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या तुम्हाला आहेत। त्यानंतर आम्ही OBC ते उपसहाय्यक संचालकला सुद्धा भेटलो आणि त्यांना म्हटलं की तातडीने कारवाई करा, सर्वात अगोदर तिथे CCTV कॅमेरे लावा आणि त्याचप्रकारे जे मेन गार्ड डोर आहे, मेन दरवाजा आहे, तिथे तुम्ही एक सुरक्षा गार्ड ठेवा, एक पुरुष सुरक्षा गार्ड ठेवा आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टीची सुरक्षा मुलींसाठी उपलब्ध करून द्या। तर मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करेल, तसंच OBC मंत्रालयाला सुद्धा मी विनंती करेल की महिला सुरक्षा OBC वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेकडे कृपया करून लक्ष द्या आणि लवकरात लवकर दोषींवर कारवाई करा।